पुनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला धडक दिली। शेकडो विद्यार्थ्यांनी येऊन आपली मागणी मांडली। MScच्या 2 विषयांमध्ये 75 मार्कांचा पेपर सोडवूनही अतिशय कमी गुण देण्यात आले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे। नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मूल्यांकन भवन येथे येऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं। MSc पार्ट 1चा नुकताच निकाल लागला असून या निकालामध्ये टॉपोलॉजी 1 आणि ॲडव्हान्स ॲब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा या 2 व इतरही विषयांमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळालेले आहेत। काही विद्यार्थ्यांनी 70 ते 75 गुणांचा पेपर सोडवला आहे, तरीही त्यांना 10 ते 12 गुण मिळाले आहे। त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी पेपरच्या पुनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी विद्यापीठाला धडक दिली। MSc फर्स्ट इयरची विद्यार्थिनी 2-4 दिवस झाले आमचा रिझल्ट लागला आहे। त्या रिझल्टमध्ये टोपोलॉजी आणि ॲब्स्ट्रॅक्ट या सब्जेक्टचा रिझल्ट असा लावण्यात आला आहे की जवळपास प्रत्येक कॉलेजमधून जरी बघितलं गेलं तर 2 किंवा 4 विद्यार्थ्यांशिवाय त्याच्यावर एकही विद्यार्थी त्याच्यात पास झालेला नाही आहे। त्यांना मार्क्स पण चांगले नाही आहे। सो 72 मार्काचा पेपर सॉल्व करून जर मार्कशीटवर 18 मार्क येत असतील तर याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे, जेणेकरून आर्थिक तर त्रास होतच होत आहे, आम्हाला मानसिक त्रास त्यापेक्षा जास्त होत आहे। कारण की एवढं कष्ट करून जर मार्कशीटवर एवढा येत असेल तर कोणत्याही विद्यार्थ्यांना वाईट वाटणारच आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चेकिंग जवळपास अशीच झाली आहे। पुन्हा हे असा प्रोग्राम पुन्हा असं काही होऊ नये यासाठी आज आम्ही इथे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अमरावती युनिव्हर्सिटीचे इथे एकट्ठा झालेला आहे। आमचं फक्त मागणं हेच आहे की आमचं जे पेपर आहे टोपोलॉजी आणि ॲब्स्ट्रॅक्ट हा दोन्हीही आम्हाला चेक करून द्यावा आणि त्या रिचेकिंगचा रिझल्ट हा आम्हाला लवकरात लवकर भेटावा। रीचेकिंग करण्यासाठी 10 दिवसांचाच अवधी दिला आहे, परंतु जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्म भरणार नाही अशी तंबी या विद्यार्थ्यांनी दिली। मॅथ्सचा विद्यार्थी आहे, मी दादगाववरून आलेलो आणि यावर्षीचा लागलेला हा जो निकाल आहे हा निकाल एवढा अन्यायदायी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांवर की आपण सांगू पण नाही शकत। त्यामुळे हे सगळं आज आता इथं जमलेला सगळा मोर्चा असल्यासारखाच कार्यक्रम आहे आणि इथे जमलेले सगळे विद्यार्थी यांचा एक ना एक असा कोणता ना कोणता विषय असा बॅक राहिलेला आहे आणि जास्ती करून एका कॉलेजचे विद्यार्थी एका कॉलेजची जर लिस्ट जर काढली तर त्याच्यातले फक्त 4 ते 5 विद्यार्थी जर सोडले तर सगळेच्या सगळे बिलकुल फेल म्हणजे फेलच आहेत बिलकुल, म्हणजे काहीच नाही। ॲब्स्ट्रॅक्ट आणि टोपोलॉजीचा एवढा बेकार पेपर चेक केला गेलेला आहे यावर्षीचा की आपण सांगू पण शकत नाही। जिथं 5 मार्क्स 18 मार्क्स असेच मार्क्स दिले गेलेले आहेत। जर यामध्ये रीचेकिंगची तारीख निघून गेली तर याला केवळ विद्यापीठ जबाबदार राहील अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली। तेव्हा कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेतली। या बैठकीत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली। तेव्हा 6 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरावे व 8 दिवसात पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल असं आश्वासन कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी दिलं। टोपोलॉजी आणि अल्जेब्रा 2 विषयाच्या मूल्यांकनामध्ये कमी मार्क मिळाल्याची जी तक्रार आहे ती गंभीर तक्रार आहे। कारण की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले, 80 पैकी 0, 5, 10, 12। तर NSUIचे सगळे पदाधिकारी आणि तुमचे विद्यार्थी प्रतिनिधी त्यांच्यासोबत आम्ही आता बसलो होतो, ते विषय तो समजून घेतला आणि आपण त्याच्यात असा निर्णय केला की हा मुद्दा गांभीर्यपूर्वक विद्यापीठ लक्ष घालून 10 दिवसाच्या आत त्याचं रिव्हॅल्युशन आम्ही नजर घालून करणार, बरोबर। यासाठी तुम्हाला सगळ्यांना 6 तारखेपर्यंत म्हणजे परवापर्यंत 3 दिवसात रिव्हॅल्युशनचे अर्ज तातडीनं भरायचे आहे। आणि आत्ता जे निवेदन तुम्ही दिलं त्या निवेदनामध्ये प्रत्येकाने आपलं नाव, सही आणि रोल नंबर आणि वर्गाचा म्हणजे MSc 1 आहे 2 आहे जे आहे ते लिहायचं आहे, बरोबर आहे। सगळे फर्स्ट इयरचेच आहे ते सगळेजण ते लिहून द्यायचं आहे। म्हणजे आम्ही परवापर्यंत ते टॅली करू आणि पुढच्या 10 दिवसात बारकाईनं लक्ष घालून चांगल्या पद्धतीनं त्याचा निकाल लावू। कोणावरही याच्यामध्ये अन्याय होणार नाही आणि योग्य व्हॅल्युएशन होईल याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ।
प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.